बेलगावात पाणी प्रश्न पेटला। महिलेच्या शोले स्टाईल आंदोलनाने वेधले प्रशासनाचे लक्ष। गेल्या काही महिन्यापासून तालुक्यातील बेलगाववासी तीव्र पाणी टंचाईचा सामना करीत आहेत। या अनुषंगाने प्रशासनास अनेकदा निवेदन देत अवगत करण्यात आले, मात्र ढिंब प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे बेलगाववासियांना पाण्यासाठी भटकंती करीत तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। याच पार्श्वभूमीवर परत एकदा पीडित महिला ग्रामस्थांनी तहसील कार्यालय वरोरा येथे घागर मोर्चाच्या माध्यमातून धडक देत एसडीएम साहेब पाणी द्याचा टाहो फोडीत घागर मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी एसडीएम वरोरा यांनी पीडित महिलांना चर्चेस करीत सदर समस्येवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। दरम्यान चर्चा सुरू असतानाच मोर्चातील कुसुम वैद्य नामक महिलेने परिसरातील टॉवरवर चढून जोपर्यंत पाण्यासंदर्भात प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी टॉवरवरून खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली। यावेळी मोर्चेकरी महिलेने अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली। अखेर परिस्थितीचे गांभीर्य बघता प्रशासनाने लेखी आश्वासन देत सदर महिलेला टॉवरवरून खाली उतरवण्यात यश मिळवले। या संदर्भात आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी आंदोलनकर्त्या पीडित महिला तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू कुकडे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता परिसरातील बेलगाव सनफ्लॅग कोळसा खाणीमुळे सदर परिसरातील पाण्याची भूजल पातळी खालावली असून लवकरच या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढू असे म्हटले। आपल्याकडे मोर्चा आला होता, त्याचं काय समाधान आहे, कशाबद्दल मोर्चा होता? मोजाव बेलगाव तालुका वरोरा येथे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात काही महिलांनी मला शुक्रवारी निवेदन दिली होती। त्या संदर्भात आज आपण बैठक घेतली होती। तर त्या बैठकीत आपण सर्व जुन्या जे काही निवेदन होते आणि जुने आपण पत्रव्यवहार त्याचा अभ्यास केला असता असं आढळून आलं की सनफ्लॅग कंपनीचं तिथं अंडरग्राऊंड माईन आहे आणि अंडरग्राऊंड माईनमुळे तिथले भूजल पातळी मंदावली आहे आणि भूजल पातळी मंदावल्यामुळे गावातले जे काही सार्वजनिक आणि खाजगी पाण्याचे स्रोत आहेत तर ते मंदावलेले आहेत किंवा काही ठिकाणी ते बंद देखील पडले। त्यामुळे तो प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने आज बैठक घेतली होती। तर आपण येत्या 2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये तात्पुरतं सोल्युशन म्हणून त्यांना टँकरद्वारे कंपनीच्या CSR फंडातून तसेच शासनातर्फे देखील आपण काही टँकर तिथे उपलब्ध करून देणार आहोत। तसेच आपण त्या गावाचं पाण्याचं परमनंट सोल्युशन म्हणून आपण येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये तिथे नदीद्वारे नदीचं पाणी त्या पाईपलाईनद्वारे कसं नेता येईल या संदर्भात आपण उपाययोजना करणार आहोत। धन्यवाद। वरोरा तहसील कार्यालयाचा हा परिसर नुकताच या ठिकाणी बेलगाव येथील महिलांचा एक पाणी टंचाईसाठी एक मोर्चा निघाला आहे। या मोर्चानिमित्त आमच्यासोबत आहेत काही सामाजिक कार्यकर्ते, काही महिलासुद्धा आहेत। त्यांची काय प्रतिक्रिया आहे, नेमका हा मोर्चा कशाबद्दल होता आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। भाऊ काय सांगाल, हा मोर्चा ठिकाणी निघतो, घागर मोर्चा निघतोय, काय सांगाल? वरोरा तालुक्यातील बेलगाव जे कोल माइन्स आहे, जे सनफ्लॅग कंपनी तिथे अंडरग्राऊंड जे आहे कोळसा खदान आहे त्यांची, तर पाण्याची पातळी त्या परिसरात एवढी खोलवर गेलेली आहे की तिथं बोरवेलसुद्धा काम करत नाही आणि ते विहिरी पूर्णतः आटलेल्या आहे। तेव्हापासून हा प्रश्न निर्माण झाला आहे। हे जवळपास 3 वर्षापासून सतत जे आहे प्रशासनासोबत पाठपुरावा करून ग्रामस्थ जे आहे ते पिण्याच्या पाण्याची आमची व्यवस्था करावी, आमची सर्व पाण्याची व्यवस्था करावी असा प्रश्न मांडत आहे। परंतु प्रशासन व्यवस्था काही करत नाही, कारण गावचे जे राजकारणी जे आहे ते सगळे विकल्या गेलेले आहे। ते फक्त जे आहे पाकिट विकून घेऊन येतात आणि इथल्या स्थानिक जे आहे महिला भगिनी बिचारा जे आहे पाण्यासाठी पायपीट करत आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे आता जे शुक्रवारला त्या महिला भगिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आलेल्या होत्या, त्यांची अपेक्षा होती की आमच्या पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा त्वरित सोडवला गेला पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रॉपर वे त्यांना जे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांना त्या संपूर्ण परिस्थितीची जी आहे कल्पना दिली आणि त्यांनी सांगितलं की हा एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे तालुक्यामध्ये आणि आपण हे उपविभागीय अधिकारी आहे, तर तुम्ही हा प्रश्न जे आहे कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून आणि इथल्या पंचायत समितीच्या सर्व योजनेच्या माध्यमातून त्वरित सोडावा अशा प्रकारची आम्ही मागणी केली। आज त्या संदर्भामध्ये बैठक होती, परंतु बैठकीमध्ये पूर्ण सोल्युशन निघालेलं नव्हतं आणि म्हणून आमची एक महिला भगिनी जी आहे टावरवर चढलेली होती आणि म्हणून प्रशासनाला पुन्हा परत जे आम्ही रिक्वेस्ट केली की हा जो गंभीर प्रश्न आहे तात्काळ सोडवावा आणि तशा प्रकारचं लेखी आश्वासन आम्हाला द्यावं आणि उद्यापासून त्वरित जे उपाययोजना करण्यात यावी। लेखी आश्वासन मिळालं का? आता ते सर्व प्रोसिडिंग चालू आहे, कारण त्यांचं कंपनी मॅनेजमेंटसोबत बोलणं सुरू आहे। सोबत वरदा पॉवर GMRची जे लाईन गेलेली पाईपलाईन गेलेली आहे त्या पाईपलाईनमधून यांना पाणी देता येते का हा प्रश्नसुद्धा जे आहे त्या विचारणा त्याबद्दल सुरू आहे आणि निश्चितपणे आम्हाला प्रशासनाने अवगत केलेला आहे की हा गंभीर प्रश्न आम्ही तात्काळ सोडवू। धन्यवाद। या ठिकाणी परत आमच्यासोबत काही महिला जोडलेल्या आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? मॅडम काय सांगाल, तुम्हीसुद्धा घागर मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आलात, काय तुमच्या गावात समस्या आहे? पाणीच नाही, मुदाम केव्हापासून?
तीन वर्ष झालेली आहे. वर्ष झाले. हो, मग आता अचानक तुम्ही अशा यावेळेस कसे काय आला नाही? पाण्याची खूप टंचाई होती, अच्छा. म्हणून आम्ही आलो. स्थानिक कुठलेही ते नेते वगैरे त्यांना कधी अवगत केलं या संदर्भामध्ये? नाही, का बरं? आलेच नाही अजून. अच्छा. परत काय सांगाल मॅडम? काय बोला? आमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था 2-3 वर्षे झाले काहीच पाणी नाही आहे आणि कोलमाईसमुळे तो खोल पातळी गेली. तिथं विहीर बोर काही पाणी जर असं विहीरही खोदली किंवा बोरही मारली तरी पाणी लागू शकत नाही आणि आम्हाला 5 किलोमीटरहून पाणी आणावं लागते. आणि आमच्या गावात जे काही पुढारी लोक होते किंवा सरपंच होते आजपर्यंत येऊन कोणतंच प्रोसिजन केलं नाही आणि आम्हाला 5-5 स्थानिक आमदार आहे, खासदार आहे, यांचं कधी तुमच्याकडे लक्ष? नाही हे लक्ष कोणाकडे आहे नाही. आणि आम्हाला नाही का जेव्हा आम्हाला पाण्याची जेव्हा टंचाई पडली आणि आमच्या गावातील महिला बिमार पडत आहे दिवसभर पाणी भरून, म्हणून आम्ही साहेबांना तुम्ही भेटले, साहेबांनी काय आश्वासन दिलं? साहेबांनी सांगितलं की आता आम्ही प्रोसिजन करू बा, देऊ आम्ही पण सुरुवात व्हायची आहे. या ठिकाणी परत काही महिला जोडल्या, त्यांची काय प्रतिक्रिया पण जाणार आता काय सांगाल? माझे पूर्ण नाव पूनम नरेश तुराळे आहे. मी बेलगावची रहिवासी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यांच्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहो. पाणी ही खूप मोठी गंभीर समस्या आहे. बेलगावामध्ये पाणी आहे पण ते भरपूर पाणी मिळत नाही. बायांना वेळोवेळी पाणी मिळत नाही. अन्न वस्त्र निवारा या जसे आपल्या 3 वस्तू गरजेच्या आहे. अन्न शिजवण्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची गरज आहे, जसं कपडे धुण्यासाठी सुद्धा पाण्याची गरज आहे. काय झालं या निमित्त? आता साहेबांना भेटले होते त्यांनी 2 महिन्याची आम्हाला अवधी दिली आहे. पण या ठिकाणी बघू शकतोय की आम्ही उपविभागीय अधिकारी मंडे यांना बचपे साहेबांना भेटलो आम्ही. त्यांनीसुद्धा 2 महिन्यामध्ये आम्ही परमनंट सोल्युशन परमनंटचं कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही SDM माननीय बचपे सर यांनी या ठिकाणी दिली आहे. या ठिकाणी हितेश राजनहिरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा. प्रतिनिधी हितेश राजनहिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.